काही जणांना ना मोठेपणा करायची फार घाणेरडी सवय असते. मी हे केलं, मी ते केलं, मी याव केलं आणि मी त्याव केलं. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जे मोठेपणा करतात ना ते लवकर बर्बाद होतात. कारण त्यांना मोठेपणा करण्यामध्ये इतके ते गुंतलेले असतात ना की त्यांना कळतच नसतं की आपला डाऊनफॉल कधी चालू झाला. असा हा खूप सुंदर आणि प्रत्येकाला सावध करणारा व्हिडिओ बनणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिस्टिकल एरिया माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ कायम पाहत असाल आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना सुखात ठेवू ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर मंडळी, जी लोक मोठेपणा करतात ना, मी हे केलं, मी ते केलं, माझं असं, माझं तसं, प्रत्येकाला माहिती आहे अशी बरीच लोक आपल्या आसपास असतात की जे मोठेपणा, सतत मोठेपणा आपण त्यांचा ऐकत आलेलो असतो. कितीतरी घराघरामध्ये तुम्हाला सापडतील की समोरच्याला कमी लेखायचं, समोरच्याला त्याची लायकी दाखवायची आणि मी किती मोठा, मी किती कर्तृत्ववान आणि मी किती सक्सेस हे दाखवण्यामध्ये बरेच जण बिझी असतात. पण त्याच लोकांचा डाऊनफॉल सगळ्यात जास्त लवकर होतो. कारण मोठेपणा करून दुसऱ्यांना दुखवून त्यांनी काय केलेलं असतं, तर त्यांनी आ बैल मुझे मार केलेलं असतं. म्हणजे काय, त्यांचे विविध दुश्मन तयार झालेले असतात. त्यांच्यावर जळणारे तर असतातच असतात. त्यांच्या कामामध्ये ते सक्सेस कसे झाले याच्यावर विचार करणारी बरीच लोक असतात की हा कसा सक्सेस होऊ शकतो, हा सक्सेस होतोच कसा, बघतोच मी, अशी बरीच लोक आपल्या आसपास असतात. म्हणून जेव्हा आपण म्हणतो, आपली जुनी लोक म्हणायची पहा, एका हाताने पुण्य केलं तर दुसऱ्या हातालाही कळता कामा नये. पण आत्ताची काही लोक आहेत ना, ज्यांनी जर कुठे दान जरी केलं, कुठे डोनेशन जरी केलं ना, तरी त्याचा गाजाबाजा करत बसतात. मी ह्याला हे दिलं, मी त्याला ते दिलं, मी त्याच्यासाठी ते केलं. बरोबर ना मंडळी? गरज असते का ह्या सगळ्याची? जर तुम्हाला ते फक्त सांगण्यासाठी मदत करायची असते तर ती मदतच नको ना, करूच नका तुम्ही. कारण मग काही अर्थच उरत नाही ना त्याच्यामध्ये. की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा हे सांगता की मी या व्यक्तीसाठी इतके पैसे खर्च केले, मी या व्यक्तीला इतके पैसे दिले, माझे इतक्या करोडची आज प्रॉपर्टी मी खरेदी केलेली आहे, किंवा मी इतक्या करोडोंचा व्यवहार केलेला आहे, इतक्या लाखोंचा व्यवहार केलेला आहे, मी इतके लाख याला दिले, हे सगळं सांगण्यासारख्या गोष्टीच नसतात मुळात. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणता, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बरळत बसता, सांगत बसता आणि फक्त ते यासाठी की मला मोठेपणा मिळाला पाहिजे, मी कर्तृत्ववान आहे, मी यशस्वी आहे. पण मुळात तुम्ही यशस्वी नसताच, अजिबात नसता. तुमची वेळ चांगली असते फक्त, म्हणून तुम्ही हे सगळं तुम्हाला अचीव करता येतं. पण ज्याची वेळ खराब असते याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्यावर चांगली वेळ येणारच नाही. तो तुमच्याही पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे जेव्हा आपली चांगली वेळ असते ना, तेव्हा शांत राहावं माणसाने. जास्त देवाने तोंड दिले म्हणून, जिभेला हाड नाही आहे म्हणून आपण वाटेल ते बोलतो. तर मोठेपणा कमी करायचा. तुम्ही जेव्हा प्रत्येकाला हे जेव्हा सांगत सुटता ना, तेव्हा तुम्ही तुमचे दुश्मन तर तयार करता, पण जे तुमच्या वाईटावर असतात ना त्यांना तुम्ही भरीस टाकता. ह्यानी स्वतःचं चांगलं केलंच कसं, आता मी याचं वाटोळं करतो, मग झालं. ते वेगळ्या पद्धतीने तुमच्या डाऊनफॉलची वाट बघतात, वेगळे तंत्रमंत्र साधना करायला लागतात आणि मात्र तुम्ही ढेपाळता. कारण तुमचा जोश असतो ना तो फक्त मोठेपणा करण्या इतपतच राहिलेला असतो. काहीतरी मोठेपणा घ्यायचा आहे म्हणून तुम्ही ते काम करता, तुम्ही सक्सेस मिळवता, तुम्ही एकदम नावलौकिक मिळवता, सगळं होतं. पण त्याच्यात सातत्य राहत नाही. कारण नजर लागते, लोकांची नजर लागते, तुमच्या वाईटावर माणसं असतात, ते पुढे तुम्हाला जाऊन देत नाहीत. तर मंडळी, डाऊनफॉल सुरू व्हायला वेळ लागत नाही पहा या मोठेपणामुळे. त्यामुळे कुठलंही काम सुरू करताना ना, सर्वात प्रथम मनाशी ठरवा, माझं हे सगळं काम जे मी करतो आहे ते मी कधीही कुणाला सांगणार नाही. म्हणजे सक्सेस, यश, पराकोटीचं जरी मिळालं ना तरी हे तुमच्याच ताब्यात राहील, तुमच्याचकडे राहील. कित्येक श्रीमंत लोक आहेत पहा तुम्ही, आणि ती गडगंज संपत्ती घेऊन पिढ्या पुढे गेलेले आहेत. पण त्यांनी कधीही वाच्यता केली नाही आहे की त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, त्यांनी किती कमवलं, त्यांनी किती सोसलं, त्यांनी किती मदत केली लोकांना. बरोबर ना? आणि मला वाटतं जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही जर एखाद्याला मदत करता ना, तर हा तुमचा चांगुलपणा आहे, हा तुमचा मोठेपणा आहे. पण जर हे सांगण्यासाठी जर तुम्ही मदत करत असाल, एखाद्याला कमी दाखवण्यासाठी जर तुम्ही मदत करत असाल, तर माझी अगदी तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की अजिबात करू नका.
कारण तो बिचारा गरिबीने किंवा त्याच्या अडचणींनी असाच बेजार असतो. तुम्ही मदत करून त्याची उणीधुणी काढणार, त्याची लायकी दाखवणार, त्यापेक्षा तुम्ही मदत करू नका. कारण त्याची लायकी कशी असू दे, पण सगळं ते काढून तुम्ही तुमची लायकी दाखवता. हे फॅक्ट आहे. तेव्हा जेव्हा एखादं काम कराल ना, तर कृपा करा आणि इतरांना बोलू नका. ज्याला दिसेल त्याला दिसेल. तुम्ही तुमच्या मुखातनं काढू नका की मला इतका सक्सेस मिळाला, इतक्या लाखाचं प्रॉफिट झालं, इतके करोडोंचं प्रॉफिट झालं, मी इतके करोडोंचा मालक आहे, मी हे करतो, मी ते करतो, याव करतो आणि त्याव करतो. काही गरज नसते. कुणाला काही फरकच पडत नाही तुम्ही काय करता. फक्त तुम्ही जास्त तुमचा रुबाब जो असतो ना मोठेपणाचा, तो जिरवण्यासाठी मग लोक त्याच्या मागे लागतात आणि कुठेतरी तुम्हाला मागे खेचायचे प्रयत्न करतात. तर मला वाटतं मंडळी की बोलण्यानं आपण काय केलं हे बोलण्यानं, आपण काय मिळवलं हे बोलण्यानं जर आपलंच नुकसान होणार असेल तर आपण का बोला. शांती में बडी शक्ती आहे. मग शांत राहणं योग्य नाही का? शांत राहायलाच पाहिजे. शांत राहून काम केलंच पाहिजे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान पहा, कुठल्याही गोष्टींना उघड उघड सांगत नाहीत. शांत राहून काम करतात आणि मस्त स्वामी कृपेने सक्सेस मिळवतात. ते खरी कामाची गती आहे. ती खरी कामाचे वेगळं ध्येय आहे. आणि मला वाटतं प्रत्येकजण ज्याला मोठं व्हायचं आहे, ज्याला पुढे जायचं आहे, ज्याला यशस्वी व्हायचं आहे ना, त्यांनी कधीच त्याच्या कामाची कुठेच वाच्यता करू नये. त्यांनी शांत राहून फक्त काम करत राहावं. आणि जो फक्त काम करत राहतो ना, पैसा त्याच्या मागे धावतो. तुम्ही पैशांच्या मागे धावू नका. पैसा तुमच्या मागे धावे. फक्त तुम्ही प्रयत्न, मेहनत सगळं करा. दूरदृष्टी ठेवून करा. म्हणजे तुम्हाला कुठे कधीच अडचणी येणार नाहीत. अडीअडल्याला मदत जर केली तर कधी कुणाला बोलू नका. त्याला देता आली तर ठीक, नाही देता आली तरी ठीक. जर तुम्हाला त्याच्याकडनं ती परत हवे असेल तर मदतही करू नका. कारण अडलेल्या माणसाला कधी त्याची अशी सोय होईल की तो तुमची केलेली मदत परतफेड करू शकेल याची काहीही गॅरंटी नसते. त्यापेक्षा त्याला कमी दाखवण्यापेक्षा मदत न करणे योग्य. आणि जर मदत करायची आहे तर परत येण्याची अपेक्षाही करू नका. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा मोठेपणा गाजवत असता लोकांसमोर ना, तेव्हा लोक तुम्हाला हसत असतात मनातल्या मनात. किती दिवस हा मोठेपणा टिकवणारे बघूया, अशी त्यांची मनामध्ये एक भावना झालेली असते. कारण त्या नजर लागून लागून तो मोठेपणा असाच तुमचा संपतो आणि परत तुम्ही आहात तिथेच येता. मग इतका सक्सेस मिळवल्यानंतर परत डाऊनफॉल झेलायचा आणि परत जुन्या दिवसांमध्ये जर यायचं असेल तर काय अर्थ आहे या मोठेपणाचा. त्यापेक्षा मोठेपणा न केलेला बरा. तुम्ही मोठे आहात, मोठं तुम्हाला व्हायचं आहे, यशस्वी तुम्हाला व्हायचं आहे. म्हणून जे काही करता ते तुम्ही तुमच्यासाठी करता. जगाला दाखवण्यासाठी काही करू नका. जगाला कशाचं काडीचंही घेणं देणं नसतं. जो तो आपापल्या आयुष्यामध्ये सुखी असतो. अडीअडचणीत असला तरी तो सुखीच असतो. कारण अडचणीतनं मार्ग त्याला मात्र मिळणार असतो. पण तुम्ही जर या गोष्टी करत राहिलात, सगळ्यांना सांगत बसलात, तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर तुम्हाला तुमचा सक्सेस अबाधित ठेवायचा असेल, अखंड ठेवायचा असेल, पिढ्याने पिढ्या तो जर तुम्हाला जपायचा असेल ना, तर प्लीज कुणालाही तुम्ही काय करता, किती कमवता, कसे कमवता, कितीचा फायदा झाला सांगायची गरज नाही. नवीन काम चालू केले सांगायची गरज नाही. तुमचं तुमच्याकडेच ठेवायला शिका. अदानी अंबानी पण कुणाला सांगत नाहीत की त्यांनी काय नवीन चालू केले. डायरेक्ट सगळं झाल्यानंतर सगळ्यांसमोर येतं. तोपर्यंत येत नाही आणि ते पण सांगायला ते स्वतः येत नाहीत. त्यांचा मोठेपणा त्यांच्या कामातच आहे. तसा तुमचा मोठेपणा तुमच्या कामातच राहू द्यात. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्ही व्हा. बिनधास्त मोठं व्हा. जगायचं आहे स्वतःसाठीच जगा. आपल्या फॅमिलीसाठी जगा. इतरांना मदत करायची आहे करा. पण जे काही कराल ते स्वतःला एक आनंद मिळवण्यासाठी करा. दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी अशा काहीही चुका करू नका की जेणेकरून ते दुःख पुन्हा तुमच्या पदरात पडेल. कारण गोष्टी बुमरँग होतात. मला वाटतं जे मी इतकं पोटतिडकीने बोललेली आहे ते इतरांना कळलं असेल. अशी किती लोक आहेत की ज्यांची कामच अडतात इतरांना सांगितल्यानंतर, पुढे कामच जात नाही. त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि यापुढे जर तुमच्याकडे काही कामं नवीन आली असतील आणि ती तुम्हाला करायची असतील तर प्लीज कुणाला सांगू नका. एवढी मात्र तुम्ही जबाबदारीने या गोष्टींना सांभाळा. अजिबात कुणालाही न सांगता तुम्ही ती कामं पुढे न्या.
मग तुमची कामं सक्सेस होतील. ठीक आहे मंडळी, कॉमेंटमध्ये मला सांगा की कोण कोण ह्या चुका करता. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत नक्की येईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे. पुन्हा आपण लवकर भेटतोय, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.